आणि सध्या एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे उद्धव ठाकरे यांची एक पत्रकार परिषद सुरू आहे। थेट जाऊया। शिवसेना प्रमुखांचं स्वप्न आम्ही साकार करणारच, पण केवळ निवडणुका जिंकणं एवढंच शिवसेना प्रमुखांचं स्वप्न नव्हतं, तर एक सुखी संपन्न महाराष्ट्र आणि त्याचबरोबर हिंदुस्थान उभा करण्याचं स्वप्न जे आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तमाम शिवसैनिक 23 जानेवारीला प्रतिज्ञाबद्ध होतील। ह्या 23 जानेवारीला दुपारी 3 वाजता 2 वाजता मुंबईमध्ये सोमय्या मैदान जे आहे त्या सोमय्या मैदानामध्ये तमाम शिवसैनिक एकत्र येतील आणि आयुष्यभर शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण करण्याच्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होतील। ही प्रतिज्ञा घेतल्यानंतर सर्व शिवसैनिक आपल्या मनगटावरती एक शिवबंधन म्हणून जो एक धागा देणार आहोत तो धागा बांधतील। अर्थात हा धागा अंगारे धुपारे गंडे दोरे या गंड्यातला धागा नसेल, तर जसं रक्षाबंधन असतं एक बंधन असतं त्या प्रकारचं हे शिवबंधन असेल। आणि हे एकदा बंधन स्वीकारल्यानंतर प्रतिज्ञाबद्ध झाल्यानंतर ज्या ज्या गोष्टी शिवसैनिकांकडनं शिवसेना प्रमुखांना अपेक्षित होत्या आणि त्या जे करत आलेल्या आहेत त्या आयुष्यभर करत राहू अशी ती आमची प्रतिज्ञा असेल। येत्या 20 तारखेला हे सर्व धागे शिवसेना नेते आई तुळजाभवानीच्या चरणी ठेवतील, प्रार्थना करतील। त्याच्यानंतर 23 जानेवारीला हे शिवबंधन सर्व ते शिवबंधन आहेत ते शिवतीर्थावरती शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळाच्या इकडे नेतील आणि नंतर दुपारी 2 वाजता सोमय्या मैदानामध्ये आम्ही ही प्रतिज्ञा घेऊ। मी आपल्याला सर्वांना एवढ्यासाठी बोलवलं की गेले काही दिवस काही बातम्या येत होत्या की नक्की 23 जानेवारीला काय होणार, तर सर्वांना एक नीट कल्पना यावी ही कल्पना देण्यासाठी आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ही कल्पना पोहोचण्यासाठी मी आपल्याला बोलवलेलं आहे। अर्थात आपणही सर्वजण त्या दिवशी हजर असालच। आपल्यापैकी किती जण बंधन बांधतील मला माहिती नाही, पण हे बंधन आजचा जो काही गोंधळ चाललेला आहे देशात असेल महाराष्ट्रामध्ये असेल, तो महाराष्ट्र आणि हा देश आम्ही गोंधळातनं बाहेर काढून स्वच्छ सुंदर प्रशासन, महिला असतील सर्वसामान्य माणूस असेल यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे सुखासमाधानाचे क्षण आणण्यासाठी म्हणून ही प्रतिज्ञा असेल। लोकसभा कॅम्पेनला अजून वेळ आहे, पण हा 23 जानेवारी हा लोकसभा आल्या काय नाही आल्या काय हा 23 जानेवारी हा शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस आहेच। तर या दिनाच्या निमित्ताने आपल्याला काय विचारायचं असेल तर आपण विचारू शकता। शिवसैनिकांची असणार, कारण शिवसैनिक म्हटल्यानंतर तो एक आम्ही प्रतिज्ञा घेतो आहोत आणि म्हणून शिवसेनेची ती रॅली असेल। नाही असं किती काय वगैरे आम्ही काय हे केलेलं नाही आहे। तमाम शिवसैनिकांना मी आवाहन केलेलं आहे की त्या दिवशी सर्वांनी इथे यावं, कारण काय होतं की 23 जानेवारीला गावोगावी अनेक जण कार्यक्रम ठेवतात, तर मी त्यांना यावेळेला सांगितलं की गावोगावी कार्यक्रम यावर्षी करू नका, हा आपला प्रतिज्ञा दिन आहे, यावर्षी प्रतिज्ञा घेऊया आयुष्यभरासाठी आणि त्याच्यानंतर पुढचे जे काही दिवस आहेत त्या सगळ्या दिवसामध्ये आपण गावात कार्यक्रम घेऊ शकतो। नरेंद्र मोदी या फिर अडवाणी को इन्वाइट किया जाएगा? नाही, शिवसैनिकांची म्हणून ही प्रतिज्ञा आहे। ज्यांना कोणाला प्रतिज्ञा घ्यायची ते तिकडे येऊ शकतात। शिवबंधन है वो धागा जो है क्या साल भर पहने रहेगा? त्यांच्यावरती नाही, हे बंधन शिवबंधन आहे, त्याच्यामुळे तो असं मध्ये तुटणार नाही। तर तमाम शिवसैनिक येणार आहेत, काही महागर्जना होण्याची शक्यता तुमच्याकडे? शिवसेना म्हटल्यानंतर गर्जना आलीच ना, पण अशी काय महागर्जना बिर्जना नाही। त्या दिवशी काय होईल तुम्ही बघाल, काय बोलायचं काय सांगायचं आहे। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे शिवसैनिक शिवसेना हे कुटुंब आहे आणि या कुटुंबात एका भावनेला महत्त्व असतं
हा क्षण आमच्यासाठी, हा दिन आमच्यासाठी खूप भावनात्मक आहे आणि या दिवशी मी शिवसैनिकांना कुठेही खचून जाऊ देणार नाही. जे कार्य, जी जबाबदारी माझ्या खांद्यावरती आलेली आहे ती मी समर्थपणे पार पाडणार आणि लाखो करोडो शिवसैनिक माझ्यासोबत आहेत, त्यांना सर्वांना बरोबर घेऊन मी नक्की जे काय उद्दिष्ट आहे, ध्येय आहे, त्याच्या दिशेने वाटचाल करणार. उद्धवजी, असा प्रश्न होता की मुंबईमध्ये नरेंद्र मोदींचं महामिलनाच्या माध्यमातून राजकीय शक्ती प्रदर्शित झालं. राज्यात भाजपची ताकद वाढते आहे. शिवसेनेला कुठे ना कुठेतरी आपली ताकद दाखवून द्यायची त्यासाठी मी किंवा शिवसेना आणि शिवसैनिक एवढ्या कोत्या मनाचे नाहीत की कोणाला ताकद दाखवायची हे आम्हाला कळतं. परंतु 23 जानेवारी हा पूर्वापार चालत आलेला, मला यावेळेला प्रमोद नवलकरांची सुद्धा आठवण येते, कारण प्रमोद नवलकरांचा सुद्धा वाढदिवस त्या दिवशी असतो आणि नवलकर नेहमी म्हणायचे की 23 जानेवारी, 19 जून आणि 13 ऑगस्ट हे शिवसैनिकांच्या आयुष्यातले सण आहेत. त्याच्यामुळे तो काय आत्ता पंचांग बघून दिवस नाही काढलेला. आपण ज्या पद्धतीने एका बैठकीत शिवसेना नेत्यांकडून ही नाराजी व्यक्त नाही, मी नरेंद्र मोदींनी मुंबईत येऊन मी शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून तुमच्याशी बोलतो आहे आणि मला जे पाहिजे, मला जे बोलायचं तेच मी तुमच्याशी बोललेलो आहे. उद्धवजी, नाराजगी है क्या की तुम्हाला जे मी सांगितले तेवढ्यावरती आपण मला वाटतं मर्यादित राहूया. बाकीची सालं काढायची असतील तर त्याला काही अर्थ राहत नाहीये. निवडणुका जवळ येतात, अशा असताना कार्यकर्ते पक्षाशी बांधले राहणं गरजेचं असतं. त्या शिवबद्दलच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न सुरू होणार आहे का? लोकसभा मी तुम्हाला जी गोष्ट सांगितली की निवडणुका तर आम्ही जिंकणारच, परंतु केवळ निवडणुका जिंकणं एवढंच शिवसेना प्रमुखांचं स्वप्न नव्हतं. निवडणूक का जिंकायची, तर आज देखील जर का आपण आठवण काढली आणि युतीचा कारभार जर का पाहिलात तर मी नक्की दाव्यानिशी सांगू शकतो की तो आमचा 4.5 वर्षाचा कालखंड, त्याच्यात झालेली कामं ना त्याची आधी तेवढी झाली ना त्याच्यानंतर तेवढी झाली, तर जनतेची सेवा करण्यासाठी म्हणून आम्ही सत्तेला हात घातलेला आहे. शिवसेनेचं जे धोरण आहे 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, ज्या वेळेला आमच्या असं लक्षात आलं की ही समाजसेवा करण्यासाठी सुद्धा राजकीय शक्तीची गरज लागते आणि तेव्हा मग या बैठकीतल्या गोष्टी आल्या आणि त्याच्या कोण आत्ता त्यांची कारकिर्दीची सुरुवात झालेली आहे. ते जे काय निर्णय घेत आहेत त्याचे परिणाम दुष्परिणाम हे कळेपर्यंत लोकसभेची निवडणूक येईल आणि कदाचित असं होऊ नये की लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर त्याचे दुष्परिणाम दिसतील. कोणत्याही व्यक्तीचं मूल्यमापन एवढ्या लवकर करणं हे अयोग्य आहे. पण एक सांगतो तुम्हाला, त्याचबरोबरीने जर तुम्ही आता बघताय तर त्या 3 राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या, हे दिल्लीत 4थं, त्या 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, बरोबर आहे. त्याच्या आधी गेल्या वर्षी नरेंद्र मोदी निवडून आले, 3ऱ्यांदा का 4थ्यांदा मोदी मुख्यमंत्री झाले. शिवराज सिंग चौहान हे किती वेळा मुख्यमंत्री झाले, रमण सिंग किती वेळा झाले, म्हणजे त्यांचं पण तेवढंच कर्तृत्व आहे ना, फक्त तुम्ही लोक ते दाखवत नाही. त्यांचं पण दाखवा कर्तृत्व. कोणी म्हणतं की मी महाराष्ट्राचा बाप आहे, कोणी म्हणतं राष्ट्रवादी म्हणते की आम्ही आई आहोत. शिवसेना काय? शिवसेना ही शिवसेना आहे. शिवसेना ही शिवसेना आहे. कांग्रेस चाहती है कि मुस्लिम आरक्षण रहे, जिन्हें मराठा वो आरक्षण मिले और जिसके तहत चुनाव जीते. म्हणजे निवडणुका जवळ आलेल्या आहेत. ठीक है, मला आपने एक पानी की बात कही, आपने मुंबई में मुफ्त पानी की बात कही आपकी पार्टी ने, क्या ये भी आम आदमी पार्टी इफेक्ट है? हे त्यांच्या आधीपासून आम्ही करतोय आणि तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की गेल्या वर्षी मुंबईकरांच्या पाण्याचे भाव थोडेसे वाढवले, पण तत्पूर्वी सर्वसामान्य जो मुंबईकर आहे त्याला जवळपास 2.25 ते 2.5 रुपये दराने 1000 लिटर पाणी देणारी मुंबई हे कदाचित देशातलं एकमेव शहर असेल. कदाचित मी बोलतो, एखादं शहर असू शकेल, पण नुसतं निवडणुका आल्या म्हणून आम्ही काही करतोय अशातला भाग नाही. तर मुंबईमध्ये आम्ही ते करतो. पण त्याचबरोबरीने विजेचे दर कमी करणं, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल की 2004च्या निवडणुकीमध्ये सर्वात प्रथम शिवसेना प्रमुखांनी संभाजीनगर आम्ही गमावलेला आहे आणि विजेचे दर हे कमी झाले पाहिजेत ही मागणी आमची जुनी आहे. विरोध प्रदर्शन कर रहे हैं, क्या कहना चाहेंगे कि इसके पहले जिस तरीके से आपका आंदोलन हुआ था, मला वाटतं एक काम करूया, ऐका, तुमच्यासाठी तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्याची माझी इच्छा आहे, माझी तयारी आहे.
पण कृपा करून आज मी जे 23 जानेवारीचं बोलले त्याच्याबद्दलच आपण बोलूया. आणि पाहिजे असेल तर एकदा या सगळ्या तुम्ही बातम्या 23 जानेवारीची दाखवली का ती कशी दाखवताय, कशी छापताय ती बघितल्यानंतर मी तुमच्याशी पुढच्या विषयांवरती उद्या परवाकडे भेटतो. 24 तारखेला भेटतो. नाही, तुम्ही आधी या 23 जानेवारीला चांगली प्रसिद्धी देताय की नाही ते बघून मी तुमच्याशी बोलेन. झी 24 तास, एक पाऊल पुढे.